एकदा एक शिष्य आपल्या गुरूंकडे गेला आणि दुःखी मनाने म्हणाला, गुरुजी, मी खूप मेहनत करतो, प्रार्थना करतो, चांगलं वागतो, तरीही आयुष्यात यश आणि शांतता मिळत नाही. गुरुजी त्याला बागेत घेऊन गेले. तिथे दोन झाडं होती, एक छोटं रोप आणि एक बांबूचं झाड. गुरुजी म्हणाले, हे रोप बघ, काही महिन्यात मोठं झालं, पण हा बांबू 5 वर्षांपर्यंत जमिनीवर दिसतच नाही. शिष्य आश्चर्याने म्हणाला, मग तो वाढत नाही का? गुरुजी हसले आणि म्हणाले, तो वर दिसत नसला तरी खाली मुळे मजबूत करत असतो आणि जेव्हा त्याची तयारी पूर्ण होते तेव्हा काही महिन्यातच तो आकाशा एवढा उंच वाढतो. मग गुरुजी शांतपणे म्हणाले, जीवनातही असंच असतं. देव कधीही उशीर करत नाही. तो आधी आपल्याला मजबूत बनवत असतो. संघर्षाचा काळ म्हणजे शिक्षा नाही, तर भविष्यासाठीची तयारी असते. हे ऐकून शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं की प्रत्येक प्रतीक्षेमागे एक मोठं कारण असतं. कथेची शिकवण म्हणजे संयम ठेवा, देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा, शांतपणे मेहनत करत राहा. लक्षात ठेवा, मुळे मजबूत असतील तर वादळाची भीती नसते. जे आज दिसत नाही तेच उद्याचं सर्वात मोठा यश बनू शकतं. धन्यवाद.